माझा सप्रेम नमस्कार. तर मी चेतू द ड्रमर तुमचं आज स्वागत करतो आजच्या आपल्या 4थ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला शो आहे कामोट्या आर्टिस्ट म्युझिकल ग्रुपला भिंगारी गाव इथे. आता आपण निघतोय. आता आपण सामान घ्यायला आलो इथं गाळ्यावर. हा आपला विकिदाचा कारखाना आहे. हे पब्लिक सामान काढते. लक्षात ठेवा आपण निळा आहे का? निळा दे ना असं असेल तर. हे बघ निळा नाही. हा ते दे. लकी भाई आतमध्ये गेलाय. लकी भाई आत चढलेला. आता स्टँड काढून निघतोय आम्ही. स्टँड आणि एक रोटो घेतलाय. बाकी सामान केतनदाचं आहे. आता आपण निघालोय गाळ्यावरून. आता आपण चाललोय काळुंद्रे गावात. तिथून आपल्याला सगळं सामान घ्यायचं आहे बाकीचा केतनदाचा. बघा रिक्षात सगळे पोरं भरले. लकी बाय असतोय. आम्ही आलोय CNG पंपला. CNG टाकायला. CNG नाही आपल्या रिक्षात. CNG वगैरे टाकून निघालोय आम्ही. तर डायरेक्ट पोहोचूया काळुंद्रे गाव. तर इथे आता आमची रिक्षा पडली आहे. पण आता हे लोक धक्का मारताय ना. बघा जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. हे बघा धक्का मारताय आता रिक्षाला आपल्या. काय माहित काय झालं रिक्षाला. बंद पडली मध्ये. आता बघू थांबा आपण. कसा वाटला धक्का मारून? बरं वाटलं. एवढ्या मेहनतीनंतर आमची रिक्षा चालू झाली. आता आपण निघालोय. बघा रस्ते बघा आमचे. मी आलोय आता लोकेशन वर. तिथं सामान ठेवतो. मग परत सामान आणायला जातो. मी आता आलोय केतनदाच्या घरी. तिथून आपल्याला सामान घ्यायचं अजून. कॉकटेल बॉईज पनवेलच्या गाळ्यावर. हे बघा आता इथून सामान घेऊन मग आपण निघू परत आपल्या लोकेशनला. मग तिकडून डायरेक्ट चालू. तर आम्ही आता सामान वगैरे टाकून निघालोय. हे बघा कसे पुढं बसलेत रिक्षात 4. ये लोग कहाँ से आते हैं? सामान वगैरे लावून काट्या कमी होते म्हणून आता काट्या घ्यायला आलोय आपण.
वगैरे घेऊन निघालो आहे आता आम्ही. आता डायरेक्ट पोहोचूया लोकेशनवर आणि डायरेक्ट मग चालू करूया आपण वाजवायला. चला डायरेक्ट भेटूया लोकेशनला. वगैरे घेऊन आले आपण आता लोकेशनवर.
जस्ट पॅकअप केला आता, सामान वगैरे काढतोय आता. हे बघा आता वाजलेत 12. कितनदा हे चिन्याचे घरवाले ऐकत नाहीत, किती ना दमतायत की ना माहिती नाही. वन साइड आलेत सगळे. हा फालतू रिक्षा ड्रायव्हर आता बंद पाडल. मनावर घेतला नाही 3 वेळा बंद पडले टर्न मारताना. मीटर डाऊन. भाई भडकला. भाई भड़कला है. फिर से इधर. हाय हाय होय होय बदोबदी. हाय हाय होय होय. हाय हाय होय होय. बदोबदी बदोबदी बदोबदी. ऐसा बाजा ये हल्दी में कभी आए नहीं. कहने का मतलब क्या है हमारा, मैं तो बाहर का हूँ, लेकिन इधर का अपना 12 साल हो गया. कहने का मतलब क्या है कि एक नंबर ही बाजा. 3 लगेगा अभी इसको, 3 लगेगा. इतना स्पेस दिया, एक बियर लगेगा ना अभी. अरे बाजा बद्दल बोल, बाजा के बारे में बोल. चुरकी बांधने से नहीं होता भाई. चुरकी कलाकारी के अगर वो खोले होते. हाँ ये हुई ना बात. अभी तू खोल. अगर एक बार देखोगे ना ये बांधना तो सब चुरकी भाग रहा है.
तर आता आम्ही पॅकअप वगैरे करून चाललो आहे आता परत केतनदाच्या इथं. मग तिथं सामान वगैरे परत ठेवून भेटूया आपण. आजचा डान्स कसा वाटला आपल्या मित्राचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपल्याला. आज आपला नवीन मित्र आलेला नाचायला, कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चला आता सामान वगैरे ठेवून भेटूया डायरेक्ट, मग ब्लॉगला एंड करून टाकू. चला आम्ही केतनदाच्या इथून सामान वगैरे ठेवला आणि आता निघालोय जस्ट. आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या एरियात आणि मग डायरेक्ट ब्लॉगला एंड करून टाकू. थोडंसं सामान पण न्यायचं आपल्या गाड्यावर कामोट्या आर्टिस्ट ग्रुपच्या, तो सामान घेऊन जाऊ डायरेक्ट आपण, मग डायरेक्ट ब्लॉगला एंड करून टाकू. चला भेटूया डायरेक्ट आपल्या गाड्यावर. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी चेतू द ड्रमर तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या 4थ्या ब्लॉगमध्ये. आज 22 तारीख होती आणि आज आपल्या कामोट्या आर्टिस्ट म्युझिकल ग्रुपला शो होता हळदीचा भिंगारी गावामध्ये. आज खूप मजा केली, खूप धमाल केली आणि आज लय मजा आली, खूप म्हणजे खूपच मजा आली. आज सगळे पोरं होते. तर आम्ही आता जस्ट सामान वगैरे ठेवून बिल्डिंग खाली पोचलो आहे आणि आता आपण इथं ब्लॉगला करतो एंड. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आज आपला एक मित्र आला होता डान्स करायला, त्यांनी खूप म्हणजे खूपच भारी डान्स केली अख्ख्या हळदीमध्ये. तर त्याचा डान्सही कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.